सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. आपल्या महानुभाव पंथामध्ये वस्त्रप्रसादाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. वस्त्रप्रसादाला खूप महत्त्व आहे. काही अनिष्ट घडले, कुठे हिंसाच्या ठिकाणी आपण जाऊन आलो, कुठे हिंसा घडली तिथे गेलो, कुठे नपाळतातून आपण आलो, तर आपण सर्वप्रथम प्रसाद नमस्कार असतो. तर असं वस्त्रप्रसादाला खूप महत्त्व आहे. मग आपल्या महानुभाव पंथामध्ये जे वस्त्रप्रसाद आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्रप्रसाद आहेत, पण त्या वस्त्रप्रसादांमध्ये सर्वात महत्त्वाचा वस्त्रप्रसाद तो कोणता? कोण्या अवताराने तो वस्त्रप्रसाद भक्ताला दिलेला आहे? तो वस्त्रप्रसाद एका ईश्वर अवताराच्या संबंधित आहे की दोन अवताराच्या संबंधित आहे? हे सर्व माहिती आपण आज या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तो वस्त्रप्रसाद कुणी कुणाला दिला, कोण्या ठिकाणी दिला, काय प्रसंग होता, हे सर्व आजच्या या चरित्रामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. तरी चरित्र सर्व ऐका शेवटपर्यंत, मध्ये सोडून जाऊ नका. मी ईश्वरदास महानुभाव आपलं महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आजच्या या चरित्राला आपण सुरुवात करूया. दंडवत हो इंद्रोबा विधानपूर्वक फुटा प्रसाद दान. इंद्रोबा विधानपूर्वक, इंद्रभटांना स्वामींनी विधानपूर्वक फुटा प्रसाद दान म्हणजे स्वामींनी त्यांना प्रसाद दान दिला. वस्त्रप्रसाद हा दान म्हणून दिला, परंतु कसा दिलाय? हे घ्या प्रसादाने घेऊन जा घरी अशा पद्धतीने दिला का? नाही, तर विधानपूर्वक दिलेला आहे. म्हणजे तो वस्त्रप्रसाद घरी घेऊन गेल्यानंतर कसा ठेवावा, त्याचं यत्न, त्याचं जतन कसं करावं, आणि तो प्रसाद देताना स्वामींनी कशा प्रकारे प्रसाद दिलेला आहे, त्या प्रसादाची माहिती या सर्व चरित्रामध्ये आहे. तो फक्त स्वामींच्या संबंधित आहे का, किंवा मग दुसऱ्या कोण्या अवताराच्या संबंधित आहे? हे सर्व माहिती, इत्यंभूत माहिती, कशा कशा प्रकारे तो प्रसाद दिलेला आहे हे आपण सर्व जाणून घेऊया त्या चरित्रामध्ये. इंद्रोबा कटका गेले होते. इंद्रभट्ट कटकाला गेले होते, म्हणजेच देवगिरीला गेले होते. तेथ खरूज लागली, त्यांना खरूज झाली. मग गावा आले, ते त्यांच्या गावाकडे वापस आले. गावी तेल केले, गावी आल्यानंतर एक औषधयुक्त तेल तयार केलं. या खरुजाला लावण्यासाठी, खरूज बरी होईल असं एक औषधीचं तेल तयार केलं. मग म्हणितले, मग म्हणतात, गोसावियांच्या दर्शना जावो, तेथची तेल लावू. ज्याला ईश्वराची चाड आहे, गोमटियाची चाड आहे, तो व्यक्ती कसा विचार करतो आपल्याला यावर लक्षात येईल. आजकाल जर आपण बघायला गेलो तर अहो तब्येतच नाही बरोबर, कशाला आता सध्या बाहेरगावी जायचं. आता जरी आपल्याला गाडी घोडी सर्व काही व्यवस्थित आहे, तरी पण तब्येत थोडीशी बिघडली की आपण नको महत्वाचे कामही सोडून देतो. महत्वाचे काम तर एखाद्या दिवस करेल माणूस, प्रापंचिक असतील तर, परंतु देवधर्म हा माणूस कधीच करणार नाही. परंतु इथे आपल्या लक्षात येते या चरित्रामध्ये इंद्रोबा काय म्हणतात, अंगाला तर खरूज लागलेली आहे. खरुजीचा काय त्रास असतो? ज्या माणसाला खरूज झाली त्या माणसाला विचारा, लक्षात येईल आपल्याला काय त्रास असतो खरुजीचा. अशा परिस्थितीमध्ये एवढी खरूज झाल्यानंतरही त्यांनी घरी गेल्यानंतर गावी तेल तयार केलं औषधीचं, आणि काय म्हणतात, गोसावियाच्या दर्शना जाऊ, तेथची तेल लावू. आता तेल तर औषधीचं तयार केलेलं आहे आपण, आता स्वामींच्या आपण दर्शनाला जाऊयात आणि मग तिथंच आपण या खरुजीचं जे तेल आहे ते तेल लावून बसत राहूया तिथं स्वामीजवळ. तिथंच आपली सगळी व्यवस्था होईल, खरुजही कमी होऊन जाईल, स्वामींचं दर्शनही होईल, थोडं पुण्यही होईल आणि आपली खरुजही बरी होईल. हे असं सर्व विचार करून मग गोसावियांच्या दर्शना आले, गोसावियासी दर्शन झाले. स्वामींच्या दर्शनाला आले इंद्रभट्ट, स्वामींचं दर्शन घेतलं.
एकुदी गोसावियांसी उद्याचा पूजावस्वरू झाल्यानंतरे ते अंगी तेल लावणी गुंफे पुढीला खडकावरी बैसवणी ओतपळी घेताती. हे जे लीळा आहे ही लीळा आहे खडकुलीची. जसं आपल्याला इथे उल्लेख आलेला दिसतोच, गुंफे पुढीला खडकावरी. खडकुली का म्हणायचे त्या भागाला? पूर्ण प्रदेश हा खडकाळ प्रदेश होता, पूर्ण खडकच होता त्या प्रदेशामध्ये, म्हणून त्याला खडकुली असं नाव होतं. आणि स्वामींची जिथे गुंफा होती त्या गुंफेच्या समोरही खडकच होता, कारण त्या भागाचं नावच आहे खडकुली, म्हणून ती सर्व खडकच होता. आणि स्वामींच्या गुंफेच्या पुढेही खडक होता. असा सकाळचा पूजावसर झाला स्वामींना. उदयाचा पूजावसर झाला. उदयाचा म्हणजे सूर्योदय झाल्यानंतरचा जो पूजावसर आहे, सकाळचा पूजावसर, तो झालेला आहे. आणि इंद्रभट्ट हे अंगाला ते औषधीचं तेल लावून गुंफेच्या समोर जे खडक होता त्या खडकावर तेल लावून ओतपळी घेता. ती ओतपळी म्हणजे सकाळचं जे कवळं ऊन असते, माणसाला चांगलं लागते ते कवळं ऊन, चांगलं वाटते त्या उन्हामध्ये बसण्यासाठी, त्याला ओतपळी असं बोलतात. ते ऊन घेणं म्हणजे ओतपळी. तर इंद्रभट्ट असं अंगाला तेल लावून ओतपळी घेता ती. त्या औषधीचा तो नियम होता. खरूज म्हणजे काय? तर खरूज म्हणजे अंग खूप खासते त्या खरुजीने, अंगाला फोडे येणे, कातडी जाणे, खरूजमुळे त्या अंगाला खाज सुटणे. आणि त्या खाजेवर काय उपाय? तर ते तेल लावल्यानंतर उन्हात बसायचं. साहजिकच आहे, उन्हामध्ये बसल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. तर असं ते तेल लावून ओतपळी घेण्यासाठी उन्हात बसलेले आहेत. गोसावियांसी बाहेरीले पट्टीशाळेवर आसन असे. स्वामींना बाहेरच्या पट्टीशाळेवर आसन होतं. गोसावी ते आते कृपादृष्टी अवलोकिले. स्वामी त्यांना कृपादृष्टीने अवलोकन करतात. आणि म्हणितले, आणि स्वामी म्हणतात, बाई परमेश्वर पुरुणी वस्त्र आले असे ते आणा आरुते. बाई परमेश्वर पुरावरून वस्त्र आलेलं आहे ते आणा. बाई से गेली. परमेश्वर पुरावरून वस्त्र आले म्हणजे कुठून आलं? तर रुद्धपूरवरून वस्त्र आलेलं आहे. रुद्धपूरला गोविंदप्रभू महाराजांच्या ठिकाणी ते वस्त्र वापरल्या गेलेलं आहे. स्वामी गोविंदप्रभू महाराजांच्या सेवेमध्ये ते वापरलेलं वस्त्र आहे. आणि स्वामी म्हणतात की ते वस्त्र आणा आरुते, आमच्याकडे आणा. बाईसे गेली वस्त्रे आणली. बाईसा गेली आणि वस्त्र जे होतं ते परमेश्वर पुरावरून आलेलं ते वस्त्र आणलेलं आहे बाईसांनी. गोसावियांचा श्रीकरी ओळगविले. स्वामींच्या श्रीकरामध्ये ते वस्त्र दिलं. गोसावी दोही श्रीकरे घेतले. दोही श्रीकरी घेतले, दोन्ही हातामध्ये स्वामींनी ते वस्त्र घेतलं. नमस्करिले. का नमस्करिले? कारण स्वामींचे गुरुवर्य आहेत गोविंदप्रभू महाराज, आणि गोविंदप्रभू महाराजांच्या ठिकाणी उपयोगा गेलेले आहे रुद्धपूरमध्ये ते वस्त्र, म्हणून ते नमस्करणीय आहे स्वामींसाठी पण. म्हणून हे जे वस्त्र आहे, या वस्त्राचा वस्त्रप्रसाद फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. कारण या वस्त्राला स्वामींनी स्वतः नमस्कार केलेला आहे, स्वतः नमस्कार केलेला आहे, म्हणून हे वस्त्रप्रसाद फार महत्वाचा आहे. पुढे बघूयात आता काय काय अजून समोर येते ते. गोसावी दोही श्रीकरी घेतले, दोन्ही श्रीकरामध्ये घेतला आणि नमस्करिले. स्वामींनी त्या वस्त्रप्रसादाला नमस्कार केला. श्रीमुकुटावरी ठेवले, डोक्यावर ठेवलं स्वामींनी. उकलिले उजवी बुंथी घातली, येरी वाहुनी करुणी डावी बुंथी घातली. उजवी पालखती घातली, डावी पालखती घातली. स्वामी आता एक एक आपल्या शरीराचा संबंध त्या वस्त्राला देत आहेत. उजवी बुंती घातली पहिले, नंतर डावी बुंती घातली, नंतर उजव्या पालखती खाली म्हणजे मांडी खाली घातलं, डाव्या पालखती खाली घातलं, मग दुने केले, घडी दुहेरी केली, नंतर चौगुनी केली, मग या श्रीचरणावरी ठेवले, या श्रीचरणावरी ठेवले, या श्रीचरणावर ठेवलं, या पायावर ठेवलं, या पायावर ठेवलं. म्हणजे स्वामी प्रत्येक अवयवाचा संबंध त्या वस्त्राला इथे देत आहेत. या डाविया गुडघ्या खाली घातले, उजव्या गुडघ्या खाली घातले. जे गुडघ्या खालचा भाग आहे त्या गुडघ्या खालच्या भागामध्ये वस्त्र घातलं, उजव्या गुडघ्या खालच्या, डाव्या गुडघ्या खालच्या भागामध्ये वस्त्र घातलं आणि तिथलाही संबंध दिला. ये जाणवरी ठेवले, ये जाणवरी ठेवले. या मांडीवर वस्त्राची घडी ठेवली, या मांडीवर त्या वस्त्राची घडी ठेवली. दोन्ही मांड्यावर वस्त्राची घडी ठेवून दोन्ही मांड्यांचा संबंध त्या वस्त्राला स्वामींनी इथे दिलेला आहे. या कोपराची या सांधी घातले, या कोपराची सांधी घातले. बघा ते वस्त्र किती महत्वपूर्ण होत चाललेलं आहे. जसं जसं स्वामी संबंध देत आहेत त्या वस्त्राला, तसं तसं ते वस्त्र महत्वपूर्ण होत चाललेलं आहे, अधिक त्याची महत्ता वाढत आहे. स्वामींनी काय केलं? या कोपरामध्ये घातलं. कोपराची जी सांध असते, हात वर केल्यानंतर एक सांध तयार होते, तर तसे त्या सांधीमध्ये वस्त्र घातलं.
डाव्या उजव्या अशा दोन्ही कोपऱ्याच्या सांधीमध्ये घालून त्या शरीराच्या अवयवाचा स्वामींनी त्या वस्त्राला संबंध दिलेला आहे. या कक्षावळी खाली घातले, ये कक्षावळी खाली घातले. या कक्षावळी खाली म्हणजे काखेमध्ये घातलं, डाव्या काखेमध्ये घातलं, उजव्या काखेमध्ये घातलं. तिथल्याही इंद्रियांचा, तिथल्याही अवयवांचा संबंध दिला स्वामींनी त्या वस्त्राला. ऐसे हृदय धरले. गुरुजीपासून म्हणजेच स्वामींचे जे श्री गुरुजी गोविंदप्रभू महाराज त्यांच्यापासून ते वस्त्र आलेलं आहे, म्हणून हृदयापाशी धरलं स्वामींनी. ये कर्णयुगळी धरले. या कर्णयुगळापाशी धरलं. ये कर्णयुगळी धरले म्हणजे कानांचाही संबंध त्या वस्त्राला स्वामींनी दिलेला आहे. मग नमस्कारले. पुन्हा त्या वस्त्राला स्वामींनी नमस्कार केलेला आहे. एकेका अवयवाचा संबंध देती, देवीची तयाची वास पाहती. एकेका अवयवाचा संबंध देत आहेत स्वामी त्या वस्त्राला, आणि देवीची वास पाहती म्हणजे इंद्रभटाची वास पाहायला लागली. इंद्रभटाकडे पाहत होते स्वामी. बाईसी म्हणते, बाईसा म्हणतात. जी जी ऐसे काही पाहि जताय. बाईसा म्हणतात, स्वामी तुम्ही असं काय पाहताय या इंद्रभटाकडे. सर्वज्ञ म्हणतले. स्वामी म्हणतात यावर, असे का हो जी जी इंद्रिया ते पाहि जताय. स्वामी म्हणतात असे काही आहे काहीतरी. जी जी इंद्रिया ते पाहि जताय. पुन्हा बाई सांगतात, जी जी तुम्ही इंद्रियालाच पाहताय इंद्रभटाला. सर्वज्ञ म्हणतले. स्वामी म्हणतात यावर, होईल आणि काहीतरी होईल. जी जी इंद्रियासी फुटा प्रसाद दान दिजेल. मग बाईसा लक्षात येते बाईसांच्या की तुम्ही इंद्रभटांना ह्या फुटात देणार नाहीत प्रसाद दान. सर्वज्ञ म्हणतले ऐसेही वर्तेल. स्वामी म्हणतात ठीक आहे, असे होऊ शकते. जी जी तरी बोलावूस. बाईसा म्हणतात लगेच स्वामींना, जी जी तरी बोलावू मग इंद्रभटाला. फुटा द्यायचाच आहे त्यांना, तर मग बोलावून घेतो इंद्रभटाला. सर्वज्ञ म्हणतले बोलावा. स्वामी म्हणतात बोलावा इंद्रभटांना. आणि भटोबास म्हणतले. आणि भटोबासांनी आवाज दिला, धावा धावा इंद्रभटो तुम्हासी गोसावी फुटा प्रसाद दान देताती. भट्टोबास म्हणतात, धावा धावा इंद्रभट्ट हो, तुम्हाला स्वामी फुटा प्रसाद दान म्हणून देणार आहेत. इंद्रभट्ट आले. इंद्रभट्ट आले, दंडवत घातले. स्वामींना दंडवत घातले. श्रीचरणा लागले. विनतकंदर होऊनी गोसावी आजवळी बैसले. विनतकंदर होऊन स्वामी जवळ बसले. यावर स्वामी म्हणतात, इंद्रिया हे वस्त्र काही आणि हे वस्त्र कैसे, ऐसे तुम्ही जाणा गा. स्वामींनी इंद्रभट्टाला प्रश्न केला, इंद्रिया हे वस्त्र काय, हे वस्त्र काय आहे बरं, आणि हे वस्त्र कैसे, हे वस्त्र कसे आहे, ऐसे तुम्ही जाणा गा, हे तुम्हाला माहिती आहे का. नाजी. इंद्रभट्ट म्हणतात, नाजी मला काहीही माहिती नाही. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, येथोनी श्री प्रभूच्या ठाया गेले. आमच्यापासून हे वस्त्र श्री प्रभू महाराजांच्या ठिकाणी गेलं. तेथचा सेवा संबंधू पातला. ह्या वस्त्राने तिथला सेवा संबंध पातला. म्हणजे हे वस्त्र श्री प्रभू महाराजांच्या, श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सेवेमध्ये उपयोगाला गेलेलं आहे. तेथोनी येथ आले. श्री प्रभू महाराजांपासून म्हणजे वृद्धपुरून ते वस्त्र इथं आलेलं आहे. येथचा सेवा संबंधू पातले. आमच्या ठिकाणी सेवेमध्ये उपयोगामध्ये आणल्या गेलेलं आहे वस्त्र. आम्ही याचा उपयोग केलेला आहे, आम्ही याला संबंध दिलेला आहे. ऐसे हे वस्त्र तुम्हा दिजेल तरी तुम्ही काय कराल. स्वामी म्हणतात, हे जर वस्त्र आम्ही तुम्हाला दिलं तरी तुम्ही काय कराल. या वस्त्राचं तुम्ही काय कराल. जी जी ते ही गोसावीची सांगावे. हे पण स्वामींनीच सांगावं असं इंद्रभट्ट स्वामींना म्हणतात. सर्वज्ञ म्हणतील. यावर स्वामी म्हणतात, तुमते देवपूजा असे, तुमच्या घरी देवपूजा आहे का. जी जी असे. इंद्रभट्ट म्हणतात आहे. तरी आधी येत पुष्प एक वाहिजे. मग स्वामी म्हणतात की या वस्त्रावर एक पुष्प वाहा. हे जैसे देखिले तैसे आठविजे. जसे तुम्ही आता हे आम्हाला पाहत आहात, आम्ही तुम्हाला बोलत आहोत, आम्ही तुम्हाला विधान सांगत आहोत, हे सर्व जशास तसं आठवायचं आहे तुम्ही. येथ नमस्कारू कीजे. या वस्त्राच्या ठिकाणी तुम्ही नमस्कार केला पाहिजे. सकृत सेविजे. सकृत सेविजे म्हणजे थोडा वेळ सेवन करा. घंटा 2 घंटे कपाळाला असा लावत बसू नका. थोडा वेळ सेवन करा म्हणजे थोड्या वेळासाठी नमस्कार.
अति यत्न कीजे, याचा खूप यत्न करा, जतन करा आणि हे सुरक्षित राखा तुम्ही, असं स्वामींनी इथे विधान सांगितलेलं आहे या वस्त्राविषयी. आता इथे तर आपल्याला असं लक्षात आले की वस्त्र हे इंद्रभटांकडे गेलेलं आहे. मग आता हे वस्त्र जे इंद्रभटांना प्रसन्न होऊन दिलेलं वस्त्र आहे, या प्रसादाला काय म्हणतात तर प्रसन्न दुटी असं बोलतात. कारण इंद्रभटालाही प्रसन्न होऊन दिलेली आहे, म्हणून प्रसन्न दुटी असं आपल्या मानव पंथामध्ये या प्रसादासाठी शब्द उच्चारला गेलेला आहे. तर हा इंद्रभटाला दिलेला प्रसाद आहे. मग हा प्रसाद इंद्रभटाच्या घरी गेला, तर इंद्रभटाच्या घरी गेलेला प्रसाद महानुभाव पंथामध्ये पुन्हा कसा आला, हाही मोठा प्रश्न आहे. कारण इंद्रभटाने तर पूर्ण फुटा जो होता तो फुटा घरी घेऊन गेलेत ते. मग तो वापस कसा आला, त्यांनी वापस कसा दिला, कोण मागायला गेलं, ह्याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला या इंद्रभटाचा फुटा महानुभाव पंथामध्ये परमार्गामध्ये कसा आला याविषयी माहिती द्या म्हणून अशी कमेंट करा. मी अवश्य तुम्हाला उद्या याची माहिती देईल. आजचा आपला हा चरित्राचा भाग संपलेला आहे. उद्या आपण भेटूयात. कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कमेंट करा इंद्रभटाचा फुटा महानुभाव पंथामध्ये कसा आला म्हणून. मी उद्या तुम्हाला अवश्य त्याच्याविषयी माहिती देईल. आणि आजचा हा आपला चरित्राचा भाग संपलेला आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, सरकारने घातलेल्या नियमांचं पालन करा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. दंडवत हो.